नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. केस गळती, नखगळतीनंतर रुग्णांना जाणवू लागला प्रचंड थकवा व चिडखोरपणा. प्रशासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडल्याची नागरिकांची भावना. शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केसगळतीचा त्रास सुरू झाला होता व अनेकांना टक्कल पडलं होतं. त्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर याच रुग्णांचे नख विद्रूप होऊन नख गळण्याचे प्रमाणही वाढले होते. आता याच रुग्णांना थकवा व चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे. ज्या केस गळती व नखगळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांच्या नमुन्यात सेलेनियमचे प्रमाण वाढलं होतं, अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा व थकवा येणे अशा तक्रारी समोर आल्याने परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे. केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या पथकाने अर्थात ICMRच्या पथकाने या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. मात्र 4 महिने उलटूनही अद्याप या पथकाने अहवाल सादर केला नाही. त्यानंतर नखगळती सुरू झाली आणि नखगळतीनंतरही केंद्राच्या विशेष पथकाने या परिसराचा दौरा केला. मात्र काही दिवसातच या नागरिकांना आता थकवा व चिडखोरपणा जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना नागरिकांमधून दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव अंतर्गत एकूण 4 गावांमध्ये एकूण 29 नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत. आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे. सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे ही समस्या असू शकते, हा आमचा प्राथमिक अंदाज आहे.